6च्या 6 बातम्यांमधली पहिली बातमी मुंबईत उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकाची। अरबी समुद्रातल्या नियोजित शिवस्मारकाचं भूमिपूजन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल तसंच हे स्मारक कसं असेल याचं प्रेझेंटेशन राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडेंनी केलं। बोटीमधून पंतप्रधान स्मारकाच्या नियोजित स्थळी जाणार आहेत। दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल। यात आम्ही प्रामुख्याने मुख्य स्टेज जे आहे त्याच्या बाजूला 2 स्टेज उभी केलेले आहेत की एका स्टेजवर महाराष्ट्रातली राजघराणी ज्याला आपण रॉयल फॅमिलीज म्हणतो आणि एका स्टेजवर म्हणजे अगदी उदयनराजेंच्या मातोश्री येणार आहेत, आत्ताच त्यांचं कन्फर्मेशन आलं, आणि एका स्टेजवर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आणि या तिन्ही कार्यक्रमाशी संबंधित लोकप्रतिनिधी असं असेल। समोर आम्ही 3000 विशेष निमंत्रितांची व्यवस्था करतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले जे मान्यवर आहेत त्यांनी येण्यात, त्यामुळे सगळ्यांना निमंत्रण आहेत। निमंत्रण सगळ्यांनाच जाणार ना। महाराष्ट्रामध्ये जे जे मान्यवर आहेत म्हणजे समजा रॉयल फॅमिलीज आहेत सगळ्यांना निमंत्रण जाणार, सगळे येतील असं नाही। काही जणांचे निरोप यायलाच बोलले आम्ही येणार आहे, काय व्यवस्था करणार वगैरे। दरम्यान शनिवारचा पंतप्रधानांचा कार्यक्रम कसा असेल याचंही ग्राफिकल प्रेझेंटेशन विनोद तावडेंनी केलं। आज चेंबूरचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो जो चौक आहे त्या ठिकाणी उद्या सकाळी जसं दादाने म्हटलं तसं सगळे जमा होणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातनं आलेलं नदीचं जल आणि गडकिल्ल्यांची माती ती आम्ही एका ट्रॉलरवर रथावर ठेवणार आहोत। याच्यावर एका याच्यात जल आणि एका बाजूला माती आहे गडकिल्ल्यांची। मागे 500-600 मोटरबाईकवर स्वार असतील आणि पुढे अशी सगळी ही हे चेंबूरवरनं निघून सायन, दादर टीटी, एलपी स्टर्म, परळ, लालबाग, मग जसा गणपतीचा रूट आहे चिंचपोकळीवरनं आर्थर रोड जेल, 7 रस्ता, तिथनं बॉम्बे सेंट्रल, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशनच्या मधून पुढे लॅमिंग्टन रोड, तिथून गिरगावमधनं ठाकूरद्वारमधनं पुढे प्रिन्सेस स्ट्रीटवरनं मेट्रोला बाहेर पडेल। तिथून मग सरळ छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, तिथनं महात्मा गांधी मार्ग, हुतात्मा चौक, म्युझियम, डॉक्टर श्यामराव मुखर्जी चौक म्हणजे रिगल चौक, तिथनं गेटवे ऑफ इंडिया, असा पूर्ण रूट तो आहे। गेटवे ऑफ इंडियाला हे असे मागे कलशवाला ते व्यासपीठ आहे, स्टेज आहे आणि त्याच्या पुढेच तो ट्रॉलर असा आपण आणून उभा करू आणि मंचावर माननीय मुख्यमंत्री मंत्री सगळे मान्यवर बसतील आणि मग एकेका जिल्ह्याचं नाव अनाऊन्स झालं की त्या जिल्ह्याचे जे कोणी आमदार किंवा जे कोणी आहेत ते आणलेलं जल आणि गडकिल्ल्यांची माती हे माननीय मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करतील आणि मग त्या मोठ्या याच्यामध्ये ते ठेवलं जाईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।